नमस्कार मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 7व्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय आवश्यक गोष्टीबद्दल. स्वतःवर प्रेम करायला शिका. विशेषतः जेव्हा एक नातं संपतं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट हरवते ती म्हणजे आपलं स्वतःवरचं प्रेम. ब्रेकअपनंतर आपण खूप वेळा असं वाटतं माझ्यात काही कमी असेल, कोणीच मला खरं प्रेम देणार नाही. पण हे सत्य नाही. तुम्ही अपूर्ण नाही, तुम्ही अपयशी नाही, तुम्ही पुरेसे आहात. अगदी असेच जसे आहात. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे रोज स्वतःला थोडं समजून घेणं, थोडं वेळ देणं आणि जे झालं ते स्वीकारूनही स्वतःला माफ करणं. यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. त्यात नंबर 1, आरशात बघा आणि स्वतःला मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा मी तुझ्यावर प्रेम करते असं बोला. सुरुवातीला विचित्र वाटेल, पण रोज करत गेलं की तुमचा आत्मा ते मान्य करेल. 2, स्वतःला वेळ द्या न चुकता. एखादं हवं असलेलं पुस्तक, एक शांत संध्याकाळ किंवा तुमचं आवडतं संगीत. नंबर 3, सीमारेषा ठेवा. जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. नंबर 4, स्वतःच्या चुका स्वीकारा आणि स्वतःला माफ करा. कारण स्वतःवर प्रेम म्हणजे परिपूर्ण असणं नाही, तर अपूर्णतेला स्वीकृती देणं आहे. तुम्ही इतर कुणाकडून प्रेम मिळवण्याआधी स्वतःवर प्रेम करणं शिका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा बाहेरचं जग तुम्हाला वेगळ्या नजरेने बघायला लागतं. प्रेम मिळालं नाही म्हणून स्वतःला नाकारू नका. प्रेम गेलं पण तुम्ही शिल्लक आहात आणि त्याहून सुंदर गोष्ट दुसरी नाही. तर मित्रांनो, आजपासून एक वचन द्या. मी स्वतःवर प्रेम करणार आहे, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण. जर हा एपिसोड तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा स्वतःवर प्रेम करणं तुमच्यासाठी काय अर्थ घेऊन येतं. पुन्हा भेटूच एका नव्या मनापासून विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मनापासून विथ संजनासोबत जोडलं राहा. धन्यवाद.